छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना मंदिराचा दर्जा दिला पाहिजे. मंदिरामध्ये ज्या प्रकारे नियम असतात, की तुमचं वर्तणूक कसली असली पाहिजे, वागणूक कशी असली पाहिजे, तुमची वेशभूषा कशी असली पाहिजे, यांसारखे नियम ज्या प्रकारे मंदिरात असतात, तेच नियम या गडकिल्ल्यांवरती लावण्यात यावे. याचं कारण आहे मित्रांनो, ही नवीन आलेली घाणेरडी जनरेशन यांना थोडीसुद्धा अक्कल राहिलेली नाही आहे, की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये चाललोय, गडकिल्ल्यांवरती चाललोय, त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे का नाही. मित्रांनो, हे डेट म्हणून अक्षरशः मुलींना सोबत घेऊन जातात गडकिल्ल्यांवरती. तिथे जाऊन अश्लील प्रकार करतात, घाणेरडे प्रकार तिथे करतात मित्रांनो. मित्रांनो, ह्यांना थोडीसुद्धा लाज नसते, की आपण गडकिल्ल्यांवरती आलेलो आहे, आपण काय करायला पाहिजे. ह्यांना असं वाटतं आपल्याला कोणच बघत नसतं, परंतु सर्व लोक ह्यांना बघत असतात मित्रांनो. तरी देखील यांना लाज नसते मित्रांनो. मित्रांनो, आपले मावळे जे आहेत ते गड संवर्धनामध्ये व्यस्त असतात. ह्यांना बघितल्यावरती यांचं रक्त खवळतं. हे जाऊन त्यांना जाब विचारतात, की तुम्ही असली अश्लील वागणूक इथं का करता. त्यांना देखील हे क्रॉस बोलतात. मग आपले मावळे काय करणार, चांगलं तुडवतात त्यांना, जे केलंच पाहिजे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे काम कोणाचं आहे, तर हे शासनाचं काम आहे. शासनाने तिथं एक पोलीस नियुक्त केला पाहिजे प्रत्येक गडावरती, की असल्या गोष्टी कुठंतरी जाऊन थांबल्या पाहिजे. आपल्या गडाचं पावित्र्य राखण्यासाठी कुठंतरी जाऊन शासनाने या गोष्टी केल्या पाहिजे. पोलिसांची भीती ही प्रत्येकाला आहे मित्रांनो. पोलिसांना कोणही घाबरतो. त्यामुळं कुठेतरी जाऊन असल्या गोष्टी कंट्रोलमध्ये येऊ शकतात मित्रांनो, जर त्या गडकिल्ल्यांवरती एखादा पोलीस असेल तर. एवढंच माझं मागणं आहे. महाराष्ट्र शासन असेल, आपल्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखायचं असेल, जपायचं असेल, तर एक पोलीस तिथं नियुक्त करा.